रामकृष्ण हरी. काय चाललंय? बरे आहो का? हा बरं आहे सगळं. बरे आहो. हो भोपळे दोनच आहेत ना? हा दोनच आहेत. कवळे आहेत का चांगले? हा चांगले आहेत. सांबरला टाकणार आहे. सांबरला ना? हो हा. मग काय म्हणते उन्हाळा पाऊस? आता काय पाऊस कधी होते उलटा यायला पाहिजे ना आई. हा ना येणार ना, काल येणार. मिरग लागला ना. हा काल लागला 7 तारखेला मिरग. हा मिरूक चालू झाला. हो रामकृष्ण हरी वत्सलाजी. झाली का आंघोळ? काय करावं आणि काय नाही. वातावरण तर छान आहे आणि एक पाऊस चांगला निबर पडला पाहिजे आणि आपल्याला बोरला पाणी आलं पाहिजे. गौऱ्या पार केल्या ना सगळ्या? पार झाले. हं, भात घातलाय. भात शिजू द्या. आखी गौरी नसत्या लावायच्या, फोडून गौरी लावायची असते. त्याला पायात फुटल का? हा राहू दे. आता एखादं चांगलं निबर लाकूड घाला आणि मग भात शिजला का काय करू वरण लावू. हा आल्या का आमच्या कुमार मॅडम? हा आवरून आले का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा बरे आहो का? बरे. छान घातला गाऊन फिरून. पाणी आहे का वरी? पाणी आहे का? पाणी पाणी हाय. आहे. आंघोळ्या 2-2 तांबी सगळ्यालाच करा म्हणाव. हा मग काय चाललंय? मग काय नाही. बरं आहे का सगळं? सगळे बरे. होय. आपलं नेमकं पचाला देऊन पोत्रा दिला चुलीला? अगं माहिती का आईने पोत्रा द्यायला शिकवलाय चुलीला. छान की खरंच पोत्रा दिला पाहिजे. आता सारवायचं काय? पाऊस आल्यावर सारवणं होणारच नाही. त्या पक्षाचं आणि लाल्याचं भांडं लागल्यात. हा भांडं लागल्यात दोन्हीची. कसं काय करायचं बघ आता. ते वरून याचं त्याला टोची मारून जाते आणि त्याला तर काही ते गवसत नाही. आज काय करायचं मग खायला? हा करायचं आपलं साधं स्वयंपाक करायचं. साधा स्वयंपाक करायचा. हे कशी भांडणं लागली? तो ती पक्षी कसा लाल्याच्या महाग लागलाय. कुठे गेला लाल्या? गेला गाडी खाली. आता गाडी खाली गेला का? निघाला गाडी खाली. काय करावं? काय का ते भांडणं लागलेत मग कसं? लालू हा लालू हा कोण काय म्हणतंय मा? होय हाय का? तुझ्या संग भांडण करतोय तो पक्षी? तुला मारतोय? नको ना बाबा मारू आमच्या लालूला. लालू काय नाही करणार ती बाळा तुला. चला काय करते? तुला मारायला लागले सकाळपासून. सगळेच हुशार आहेत आपले. का रे आमच्या महाग लागलास का? हा का आमच्या लालूच्या महाग लागला? हा बिवलाले लिकरू माझं. किती बेहलं लिकरू माझं. तिकडं तर किती चिमण्या बसल्यात. दादाने तांदूळ ठेवलेत खायला तिथे. संपलं त्या डब्यातलं. मग कसं बघते बघ ना. आणि ते एकच चिमणी आहे. केवढा राग आलाय. लालूच्या अंगावर चालले. छकुली म्हणली आई मी वेणी घालणार आहे. छकुलीची रोज वेणी घालतो ना आम्ही सगळे. कुणी हाती पडल ती घालतो. आई घालती. रंजना ताई घालते आता आल्यापासून. घाला आता वेणी. कोण घालते? हा आता घाल वेणी. कशी घालणार आहे बघू दे मला. बरी आहे का तुझी मैत्रीण? बरी आहे? बरी बरे बरे. काय गडबड केली ती काल? हा काय केला विचार. आई काय केलं? काय केलं? हा काय केलं आता काय सांगायचं आई. हे सगळं घाण केला. काय करावं सांग. ना मग पाणी नाही एकतर. मला सगळे सांगत होते आल्यावर. कशाला पोटाला सांभाळायचं. हा हा तूच सांग मला. गच्च वेणी घालणार आहे. हा मग बर एकदम अशी गच्च वेणी घाला. छकुलीले केस होय सुटालेत का? सुटालेत का? सुटाला सुटले. हा आज घालूनच सोडणार ही वेणी आईची. मग बर तर छकुलीची मैत्रीण वरी आणि छकुली खाली. अजून मैत्रिणीला भेटायला जायचंच होतं. वरी निघालेच होते. जा बाई जावा. जाऊ हा जा. जाते जाते. तिला बी भेटावं लागते ग. हा भेटायला ये. भेटून ये. भेटून येते. तिला पण खाली बोलवायचं होतं पण ती काय जाऊ केली? दे.
वरीच थांबली. नको 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 नको. वरीच राहू दे. मग वरच राहून दे. तुला येते छकुले वेणी घालायला? मी तिथे बघ कसं येतो. घातली बघा छकुलीने. माझ्यावर लय माया करते. सगळ्यावर माया करते छकुलीने. मला लय माया करते आई. होय अशी वेणी घालतात अर्धी आणि वाकडी. कशा हसत्या बघितलं का छकुले? हो. तुझे पण केस दाट आहेत, लांब आहेत. हा, कुणी घातला तुझा हा. जुट्टा? कुणी घातला तुझा? आई मी नाही घातला. आज जुट्टा कुणी घातला? आज रंजना. हा रंजना आई आल्यापासून रंजना आई हा, तुझा गा- जुट्टा हा, घालते. मी घालून नाही दे, घालत हा. आता. रंजना आई बरेचसे छान काम करते का नाही? नाही करते, चांगलं करते, चांगलं बोलती, माया लावते का माया तुम्हाला? लावती. राग करते. हा, कशाला खोटं बोलायचं दुसरं होत नाही. चांगलं आहे ना? चांगलं. राहू द्यायचं का पाठवून द्यायचं? हा, नको नको राहू दे नको आई, आपल्याकडे. आपण कशाला बोलायचं आई. नाही नको, लय चांगलं आहे माणसं. चांगले आहे ना? हा, छान छकुलीला सगळी लोक कळतात कोण कसलं आहे कोण चांगलं कसलं काम नाही. करते, चांगलं काम पण करते, चांगलं बोलती, चांगलं बोलती, माया करते. माया हा. करते तुझ्यासारखं. हां तर आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे. सांगलीला का काहीतरी म्हणजे माझ्या नावाचं फोटो वगैरे काही लावून 2 टेम्पो गाडी असं काहीतरी जुने कपडे धान्य काही आर्थिक मदत द्या म्हणून फिरायला लागले वाटतं. तर मला तिथल्या एका ताईंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही डोनेशन म्हणून तुम्ही धान्य लोकांना मागत फिरताय का गावगाव? तर तुमच्या नावाने टेम्पो फिरतोय, तुमचा फोटो लागलेला आहे तिथं तुमच्या आजी लोकांचा आणि काही त्यांचे आणि तुमचे फोटो आहेत फ्लॅक्समध्ये त्यांच्या आणि त्यांनी ते टेम्पोला लावलेत, त्यांच्या गाडीला लावलेत आणि लोकांकडून बऱ्याचपैकी त्यांनी टेम्पो भरून 2 दिवस झालं धान्य गोळा करतायत, कपडे गोळा करतायत. तर असं खरंच करू नका, प्लीज करू नका. कुणाला असं माझे तर फोटो वापरून मागून असं उगाच असं ह्यांच्या नावावर खाऊ नका. हे गरीब गोर सगळे निराधार वृद्ध आहेत, ह्यांच्या नावावर मागायचं, लोकांना खोटं बोलायचं. कधी ना कधी ते उघडं पडतं, बाहेर पडतं. तुम्ही सांगा, तिथल्याच एका ताईंनी माझा रोज व्हिडिओ बघणाऱ्या लगेच ओळखलं, खाली गेली, म्हणली हा ज्योतिताईचा फोटो दिसतोय, ज्योतिताईंच्या आजींचा फोटो दिसतोय सगळा आणि टेम्पोला कसा काय लावला आहे, नाव वृद्धाश्रमाचं वेगळं कसं दिसते, ताईच्या वृद्धाश्रमाचं नाव शोध आहे. हे सगळं त्या ताईंनी पडताळणी केली आणि ते पण चांगलं काम करतात. त्यांचं पण केअर आहे, सेंटर आहे. तर त्यांनी मी टाकणार आहे तुम्हाला व्हिडिओ, तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल की कोण कसला. त्या गाडीचा नंबरपासून आहे आपल्याकडं आणि ते पुण्यामध्ये सगळं मटेरियल घेऊन येतात. मग पुण्यामध्ये कुठं संस्था आहे त्यांची आणि तिथं ते मटेरियल गावगाव बोर्ड बॅनर लावून, ते चुकीचं आहे ना, ते कसं तसं करावं सांगा बरं. मागा बोला, मला सांगा की ताई तुमचा फोटो लावू का आम्ही, तुमच्या आजी लोकांचा लावू का फोटो, आम्ही वापरू का, आम्ही मागू का. मागा म्हणेल ना मी. तुम्ही चांगलं काम करत असाल तर मी 100% तुम्हाला मदत करणार. मी करणार नाही असं नाहीच आहे. मी स्वतः येणार, बघणार, मी स्वतः सांगेल लावा, मागा आणि सांभाळ करा तुम्ही अनेक लोकांचा. पण तुम्ही असं एखाद्याला माहीत नसताना तुम्ही त्याचे फोटो, त्याचं नाव वापरता आणि लोकांना गावगाव खेड्यापाड्यामध्ये मागत फिरता. हां तर ते छोटे छोटे खेड्यापाड्यांमध्ये काय माहिती आहे की बाबा, आता त्या ताईंनी तरी बघतात बरेचसे लोक माझे व्हिडिओ, त्यांनी लगेच ओळखलं. आणि तुम्हाला एक सांगणं आहे, तसं काहीही दिसलं की पहिलं फोटो व्हिडिओ काढा. माझा फोटो जरी कुठं दिसला आणि आजी लोकांचा तर लगेच मला कळवा. त्या ताईंचे खरंच काल खूप खूप धन्यवाद म्हणावंसं वाटलं मला. म्हणलं ताई काल पण आला तो टेम्पो भरून गेला, आज पण भरलाय पूर्ण टेम्पो. ते कपड्यांनी तर पूर्ण भरलाय टेम्पो, धान्यांनी पण एक टेम्पो, कपड्यांनी एक गाडी भरलेली आहे आणि टेम्पो धान्यांनी भरलेला आहे. म्हणजे त्यांनी 2 गाड्या घेऊन फिरतायत. मग विचार करा, कपड्यासाठी वेगळा आणि धान्यासाठी वेगळा. अमृता मॅडम इकडं बसल्यात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डोसकं त्यांनी विचारलं का? हां छान मस्त. आणि त्या मॅडमचं काय चाललंय इकडं? हां हवेला बसलाय. नमस्ते रामकृष्ण हरी. आंघोळ केली का म्हणताय? केली ना? हां मग चिमण्यांचं संपत आले. बापरे किती मोठा सरोड आहे ह्याच्यावरती. हां बाबळीवरती. इथं कपडे नका टाकू जाऊ हां सुकायला. काय सांगते मी, लय अवघड असते ते कपड्यामध्ये. कला होते भाज्या पण टाकते पण ते सगळं आत ठेव ना, जरा आत ठेवून लाकूड घाल. नमस्ते नमस्ते. किधर थे आप? घर में. हाँ घर में काम करते हो आप? अच्छा हो क्या? ठीक हो. मग और क्या? क्या कुछ नहीं. कुछ नहीं.
कैसा डांस किया सुबह में भोलेनाथ क्या? हाँ अच्छा किया। कैसे? अभी अभी कुछ नहीं। अभी नहीं डांस करना है, कैसा लगा फिर? हाँ अच्छा किया। अच्छा ना, हाँ मस्त रहो, हो खुश। खुश। अब जाओ। किधर जा रहे हो? ओ बहुत थोड़ा काम मेरे बाकी है। हां चलो. हाँ बाथरूम पाहिजे ना? हिला जे आहे चाबी. खूप छान वळण लागलं रंजनाताईला आपल्या, आणि ती खूप चांगलं घरातलं छोटं मोठं सगळं काम करू का म्हणून विचारते. काम काय नसेल तर म्हणते मला अजिबात बस वाटत नाही, टाकीतलंच पाणी उपसून काम करतोय आपण. आणि तिला काम पाहिजे म्हणजे पाहिजेच बाबा, थोडंफार का होईना. पूजा वगैरे झालेली आहे मगाशीच खूप छान पैकी. वत्सला आजी, काय चाललंय वत्सला आजीचं? वत्सला आजी रामकृष्ण हरी. दूध वतलं नाही का वाटीत? हं? काय कोथिंबीर चिरून देताय का? बर चला.